नव्या दमानं उभारी घेत महाराष्ट्राच्या मनोरंजनासाठी सुरू झालंय सन मराठी, जिथे दमदार पदार्पणासोबत असेल एक धमाकेदार स्पर्धा. बघा रोज जिंका रोख. हा दसरा ते दिवाळी रोज 1000 प्रेक्षकांना मिळणार संधी. 2 करोड रकमेची रोख बक्षिसं जिंकण्याची. बघा रोज जिंका रोख. तेव्हा अगदी न चुकता नवनवीन कार्यक्रम बघा रोज आणि प्रश्नांची अचूक उत्तरे देऊन बक्षिसं मिळवा रोख. सन मराठी, सोहळा नात्यांचा. झालं का नाही? वय वय हे बघ, एकदम नवीन असलेलं झालंय कडक. तू काय खेळत बसली? आई कवा बिल आले वय. हा तुला लपू लवकर, तुला अगाची आली ती, उरक लवकर. वय की बाजूला. काय चाललंय तुमच्या दोघींचं? तुम्ही पेटीत काय करताय? मला एक नवरा होता, त्याला एक नोकरी होती, त्याला पेन्शन भी होती. तो देवाघरी गेला म्हणून ती पेन्शन मला मिळते. त्याचाच कागद हुडकत होती. होय होय, आणि मी तिला मदत करत होते. हा एवढं इसकटून सांगायची काय गरज होती? सॉरी. यादी उद्या आठवडा बाजारातून सगळं सामान आणायचंय. लय दमलंय. मुग डाळीची खिचडी करते. खिचडी वय वय, 4 पापड बी तळ की मग. तेल वर आलंय ना. राहू दे ग बाय, माझी मी भासते चुलीवर. मी काय म्हणत होते? बाहेर जा, बाहेर, बाहेर. ये लवकर. हे ठेव तुझ्याकडे, मी जा. हा ए तू पण चालली? कुठे चालले आजी? अगं हॉल तिकीट आणले, अभ्यास करायला गो. वय वय वय, अभ्यास कर मन लावून. वय नाची ग पार. चल खिचडी झाली की मला हाक मार. वय चल, ये ये. मंगल, खिचडी झाली का ग बाय? रंग नाही लख गोरा, केवड्याचा गंध नाही, चांद नाही चेहरा हा, कोकिळेचा कंठ नाही. मन बाकी चंदनाचे उगाळले खोडा, खडी साखरेच्या जशा खड्या गत गोड. गोड वेगळ्या मनाचे गातील कधी सारी, कधी कळेल जगाला रूपाहुन मन भारी. संतरी का संतरी, मी मनाची सुंदरी. संतरी का संतरी, मी मनाची सुंदरी.
कशी ग बाय माझी कलेक्टरीन ती एवढी हुशार आहेस पण आजागळ आहेस. अगं अगं आजी मला कलेक्टरनी दिसायचं नाही ग, कलेक्टर व्हायचं आहे. असं वय वय चला हा. सुंदरी हे सुंदरी अगं काय टाइमवर आलीस बघ. ये की जरा बोनी करून जा तुझ्या हातनं. माझं गिराईक चांगलं होईल का. म्हणजे तुझा गल्ला बनण्यासाठी माझं पाकिट रिकामं करू होय? अगं आजे लय नाही ग, 1 रुपये चॉकलेट घेऊन दे की सरूला. 1 रुपया नाही माझ्याकडं. अगं मग 2 दे. तुला बी एखादं चॉकलेट आणते दी. अगं 2 रुपयान तुझी काय झोळी रिकामी होती वय, दे बघू. तू ना सगळ्या गावाचं भलं करत बस. 2 रुपये दे. घे. आले. आता बघ धंदा कसा लई जोरात होते. येऊ का? ऑल द बेस्ट. अहो काय कलेक्टर बाई, लाल दिव्याची गाडी कुठे तुमची? सुंदर तुला सांगू काय, तू काय कलेक्टर व्हायची नाही. एक काम कर, तुझ्यासारख्या छडमड सायकल ना लाल दिवा लावून घे. लाल दिवा लाल दिवा व्याव, 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 व्याव. बाजूला वा. अय सुंदर आहे, कलेक्टरचा शिपाई व्हायची तरी लायकी आहे का तुझी? आरशात पाहिलंय का कधी सौताला? हा? आरसा बघून काय होईल. वाट सोडा माझी, जाऊ दे मला. नाही जाऊन दिलं तर? तुमच्या भल्यासाठी सांगते, जाऊ दे मला. अरे बाबा, ही कलेक्टर मॅडम फौज पाठ बोलू ती की काय? घाबरलो घाबरलो घाबरलो. डिस्काव डिस्काव डिस्काव. तुमच्यासारख्या उंदरांना पळवून लावायला फौजफाटा बोलावा लागतो काय? नाही ना ते आम्ही ते वर्गमैत्रीण आमची, आम्ही गप्पा मारत होतो. लेका बाप काबाड कष्ट करून तुला शाळा शिकवायला आहे आणि तू काय करतोस? आणि तू रे बापानं शेतात तुकडा ऐकलाय शाळा शिकवण्यासाठी आणि तुझे हे असले उंडगे उद्योग. नाही ना ते सुंदरीच्या मी गप्पा मारत होतो ना. होय असं झालं होय. होय ना होय. मग चला आपण बी गप्पा मारूया. चला. नाही नाही नाही, ते आपल्याला आम्हाला अभ्यास करायचा. पक्या चल चल. परत जर काय सुंदरीच्या नादाला लागला का नाही तर तोंडात नाही बोलणार मी, पायानं बोलतोय. येते नव्हते ध्यानात? हा ना. ए, हा, निघा. काय ग सुंदरी, एकलीच कुठे फिरायलीस? तुझा बॉडीगार्ड कुठे गेला? अहो तिलाच शोधत्या. हा कुठे गेलाय? ए बाई इकडे. ए मामे, येळ मिळाला तर बसली फकाड मारीत. आले आले. बर चल मी येतो बर का. वय. महादेव नाना गेला वय. ए नाना, हिला काय झालं? ए सुंदरे, सुंदरे, ए सुंदरे, अगं थांब की सुंदरे. हा का ग, एकदम अशी गप गप का झालीस? माझ्यावर चिडलीस वय?
अगं आजी तुझ्या चिडून कुठे जाऊ ग चल मग चल चल या 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 तुमचीच वाट बघत होतो. चल अहो काय सांगू तुम्हाला, सुंदर येणार म्हणून सगळी गिराईक परत आडली. असं होय? तुझ्याच हाताने बोनी करायची बघ मला. हा चला चला यादी द्या बघू. वय वय आजी सामानाची लिस्ट वय कुठे ठेवलती ग अगं तुझ्याकडेच दिलती की. आता काय करावं विसरले बघ मी. तुझी आई आता ठोकणार बघ माझ्या नावानं. आप्पा एक काम कर मागच्या येळचीच यादी भर. हा शहाणी आहेस की. आईला कळलं की नाही चटणीच करायला आपली. आप्पा मी वाचली यादी, तुम्ही घ्या लिहून. हा 5 किलो तूर डाळ, 5 किलो मूग डाळ, अंगाला लावायचं साबण 1 डझन, कपड्याचं 1.5 डझन, आणि गोडे तेल 10 किलो, साखर बी 10 किलो, आणि गुळाच्या ढेपा 2, मोहरी 1 किलो आणि जिरा अर्धा. अगं जिरं 1 किलो असतंय. अहो मी सांगते ना, घ्या लिहून अर्धाच आहे. तीळ 1 किलो आणि साबुदाणा आणि शेंगदाणे 5-5 किलो. आणि काय राहिलं, हा मिठाचं पुडं 10. अहो पुरीचं डोस काय का कॉम्प्युटर. अरे अप्पा कुणाशी बोलतोयस तू. माझी नात कलेक्ट्रीन होणार आहे, कॉलेजची परीक्षा देणार आहे. वय की ग तेच हुडकायले. हा आणि तुम्ही बी काही कमी नाही. माझा हिशोब चांगलाय म्हणून सगळं माझ्या गळ्यात मारलंय. हा का आधीच ताप काय कमी आहे वय. अगं थांब की बघू दे जरा, हितच असेल कुठं तरी. हा बघू दे की. बरं हा ठेव. आज तू होतीस म्हणून वाचले मी, नाही तर काही खरं नव्हतं बाई माझं. त्यात काय काय एवढा आजी. हं सख्या पोरीशी वैऱ्यावानी वागते ती. मी तर सासू आहे तिची. तिचं बी काही चुकत नाही ग. मी अशी ना रंग ना रूप, बिनबापाचं वाढवलंय ग तिने मला. माझं लग्न ह्योच तिच्या जीवाचा घोर आहे बघ. आज तुझा बाप पाहिजे होता बघ, म्हणजे तुला असं चोरून मारून शिकावंच लागलं नसतं. वासंती आजे अगं धर ग आले मी. ये ये वशे सुंदरे आये, अगं सुंदरे आले बघ. आले आले. कशी आहेस. मी बरी आहे, तू कशी आहेस. बरी आहे. कवा आलीस. कालच आली आहे बघ बाळणपणाला. अगं पर तुझं पहिलं अजून रांगतंय ना व तोवर दुसरं. अगं सरकार एवढं वरडून सांगतंय 2 लेकरात निदान 3 वर्षाचं अंतर पाहिजे म्हणून. बरं पोरगा का पोरगी आहे. पोरगे म्हणून तर दुसऱ्या लेकराची घाई केली सासरच्यानी. नाही ना ग लय गोड आहे ग पोरगी. तुझ्या डोसक्यातलं खूळ गेलं का नाही अजून कलेक्टर व्हायचं. खूळ असतं तर गेलं असतं. अगं बया, म्हणजे आपण शाळेत असल्यापासून जे डोसक्यात होतं ते अजून तसंच आहे वय. वय आणि तसंच राहणार जवळ मी कलेक्टर होत नाही तवर. नाव काय तिचं. श्वेता. सुंदरे अगं आपल्या वर्गातल्या सगळ्या पोरींची लग्न झालीत. तू अजून किती दिवस अशीच राहणार आहेस ग. सोडतो ना आता. जसा तू गाण्याचा सोडलास. अगं कसली भारी गाणी गायचीस तू. तुला तर पिक्चर मध्ये गाणी गायची होती ना. जग राटीप्रमाणे चालावं लागतंय सुंदरे. काके
आपणच जर असा विचार केला तरी जगराटी बदलणार कशी? या जगराटीपायी तुम्ही तुमचं मन मारलं, परत तुमच्या लेकीला बी तेच करायला लावलं. पण तुमच्या नातीला तरी तिचं मन मारून जगावं लागणार नाही अशी जगराटी बनवायची आहे मला. ए मशे, अग घरी ये की. मग बसा निवांत गप्पा मारत. माझ्या हाताला रग लागले ग. चल येते मी. आणि काळजी घे. आणि पोरीला लई शिकव. आतापासूनच पैसे जमवायला सुरुवात कर. हा, आणि ये घरी. वय बघू कसं जमतंय. होय काके, येते का? हा चल. सोड सोड सोड. धर बाई. चल घेते चल. हा चल. हो दिलीप भाऊ, काय होतंय? जरा इकडे येता का? जरा हे काय हाय सांगता का? नेमकं काय कळ ना, पण सरीच्या कालेचं काय तर आहे बघा. कॉलेजच? अरे देवा. अहो आधीच तुमची पोरगी अशी, त्यात काले शिकली तर लगीन कसं जुळवणार तिचं? कमी शिकलेला पोरगा मिळणार नाही आणि जास्त शिकलेला पोरगा तर काय बघणार बी नाही. एवढीच काळजी असेल तर कॉलेजच बंद करते तिचं. दिलीप भाऊ, तुमचा पुतण्या आहे ना व लग्नाचा? आपल्या सरीची सोयरीक जुळवून देता का? हो हे घ्या, तुमच्या पोरीशी लग्न करण्यापेक्षा बिन लग्नाचा राहील माझा पुतण्या. चल रे. घे हे घे. यादी प्रमाणे आहे का बघ ग सगळं. यादी दिलती म्हणजे बराबरच असेल. बघते. आजी, मला की नाही आईचा जरा संशय लागलाय बघ. काय तर बिनसलाय बघ तिचं. अगं भांडली असेल कोणाशी तरी. अगं दुसऱ्या कोणा संग नाही, मग आपल्या संगच. असं का वाटायला तुला? कोणास ठाऊक. आजी, मला तिकीट कुठे ठेवलं तू? हे कसलं गावते तिला? अगं तरी बी दाखव मला. चल. तुझ्या परीक्षेची मला जास्त काळजी आहे. चल. लपवलंयस ना मग? होय. चल. काय झालं आजी? मी तर ह्याच्यातच टाकलं होतं. कुठं गेलं? हा, कुठे गेलं म्हणजे? तू बघ म्हणलं नव्हतं आईला सापडलास ना. आता मी आजी, आता काय खरं नाही. आता संपलं सगळं. आता कोण वाचू शकत नाही मला. दम जरा. घाबरून जाऊ नकस. आता तुला एकच माणूस वाचवू शकतोय, महादेव नाना. फोन
लागण झालाय माधवचा. मालतीला लावून. होय. बोल गाजे. काय सांगतीस? बरोबर, मी आलीच लगेच त्यांना घेऊन. या या. महादेव नाना, तुमचा हात पाठीवर असल्यानंतर काय बी चिंता नाही बघा आम्हाला. मागच्या टायमाला तुमच्या ग्रुप ग्रामपंचायतीत तर लीड मिळालं होतं आम्हाला. या टायमाला बी लक्ष असू द्या. देणार की बबन, तू कागद दे साहेब. त्या कागदावर सही करा. नाही म्हणजे वाचून करा. मग आमच्या 6 गावची मतं तुमचीच. अहो महादेव नाना, काय चेष्टा लावली आमची? काय लिहिलं याच्यात? निवडणुकीतली वचनं आम्ही पाळली नाहीत तर राजीनामा द्यायचा आम्ही. हा, वचन पाळायलाच असतं ना हो. मग तीच वचनं लिहून द्यायला काय प्रॉब्लेम आहे? अहो महादेव नाना, असं कुठं असतंय काय? बाबा बाबा, काय मालू काय झालं? हवा आजीचा फोन आलता. तुमचा फोनच लागणं झालाय. मंगला ती सुरूला लई मारणार आहे. तिचं हाल तिकीट सापडले परीक्षेचं. चला की तुम्ही लवकर. हा. अहो कुठं चाललाय नाना? जो फोटो दिसायला ना, तो माझ्या जीवाभावाच्या दोस्ताचा आहे, श्रीकांतचा. त्याला मी तोंडीच वचन दिलं का बाबा तुझ्या माघारी तुझ्या लेकीची आणि तुझ्या कुटुंबाची काळजी घेईन. तेच वचन पुरं करायला निघालोय. बबन, साहेबांनी सही केली ना तर चहा पाणी करून पाठव. नाही केली तर नुसतं पाण्यावरच भागेव. मामी तुम्ही थांबा. मला येडा बनवून हे समजे चाललंय तुमचे. हे समजे. बोल की बोल बोल. काय मंगळ करते ती? शाळेत शिकते ना मग? शाळा नाही मामी, कॉलेजात जाती. कॉलेजात एवढं शिकलीस तर कोण लगीन करणार आहे तुझ्या संग? बोल की. किती मारशील का पोरीला? तुम्ही बाजूला व्हा. आज तर हिला सोडतच नाही. करशील पुण्यांदा असं करशील? बोल की. जाशील शिकायला? बोल. आय, मला शिकायचंय. मला कलेक्टर व्हायचंय. अगं काय लाज बीज आहे का नाही? हल्ली मोठी कलेक्टरीन होणारी. अरे देवा, काय पदरात टाकून गेला हिचा बाप. छळ निसता छळ हाय ही कार्टी. इथं ही मला नाचिवती आणि वर हिचा बाप माझी मजा बघून टाळ्या वाजवीत असल. अशी नाही अक्कल येणार तुला. काय खरं खरंच सांगायचं काय? बोल की. आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर.